नमस्कार. हेमंत आवळसकर यांच्या थोडेसे माझेही या ललित लेखनातील विषय दुसरा, नावात काय, भाग 2. खरे तर नाव छान, पण मुलीला उच्चारता येत नाही. कदाचित 4-5 वर्षांची होईपर्यंत उच्चारता येणारही नाही. असे नाव न ठेवता दुसरे काही तिला उच्चारता येईल असे नाव तिच्या आईवडिलांना ठेवता आले असते. इथे आपले नाव सुट्टी असे सांगून आईवडिलांचीच सुट्टी तिने करून टाकली. त्यामुळे मोठी माणसेच नाही तर तिथली लहान मुलेसुद्धा तिला हसतात. परवा आम्ही आमच्या एका परिचितांकडे गेलो असताना असेच घडले. त्यांच्या मुलीला मुलगी झाली. तिचे बारसे होते तेव्हा आम्ही जाऊ शकलो नव्हतो. म्हणून मुद्दामहून तिला तिच्या बाळाला बघायला त्यांना भेटायला गेलो. बेल वाजवल्यावर आमच्या मित्राने दरवाजा उघडला. आम्ही आत शिरताना म्हटले, आजी आजोबांना भेटायला, त्यांच्या नातीला बघायला आलोय. या बरे वाटले असं म्हणत त्यांनी आमचे स्वागत केले. आमचा आवाज ऐकून आतून त्यांच्या पत्नी म्हणाल्या, बसा मी आलेच चिंगीला घेऊन. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि 5-1 मिनिटांनी त्या बाई नातीला घेऊन बाहेर आल्या. येता येता त्या नातीला सांगत होत्या, बघ कोण आलंय, आजी आजोबा आलेत, खाऊ आणला का बघ. त्या बाहेर येत असल्याचे पाहून माझी पत्नी त्यांच्याजवळ गेली आणि हसत त्यांच्या नातीला बघत म्हणाली, बघू काय म्हणतीये बाई. आणि हिने तिला घेण्यासाठी हात पुढे केला. त्या बाईंनी हिच्या हातात बाळ देत असताना हिने परत सवाल केला, नाव काय ठेवले. आणि त्या बाई उत्तरल्या, मिताली. हे सांगत असतानाच मिताली हिच्या हातावर मुतली. मिताली मुतली असे ही पटकन म्हणाली आणि आम्ही सगळे एकदम हसलो. आता इथे यमक सहज जुळला. मिताली मुतली अगदी हसण्यासारखा. हे असे होते कधी. अशीच माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीतली गंमत मी सांगतो. तिला पहिली मुलगी झाली तेव्हा तिने तिचे नाव ठेवले प्राजक्ता. वा छान. पुढे तिला 2-3 वर्षांनी दुसरी मुलगी झाली तेव्हा खूप दिवस त्यांनी तिचे बारसेच केले नाही. शेवटी माझ्यासारखा खडूस माणूस तिला विचारू लागला, अगं तुझं बाळंतपण होऊन तू कामावर जाऊ लागलीस, त्यालाही 4 महिने झाले. तुझी मुलगी 6-7 महिन्यांची झाली जवळजवळ आता. उद्या ती बोलू लागली की नाव काय सांगेल स्वतःचं, का तिला विचारूनच मग तिच्या आवडीचं नाव ठेवणार आहात तुम्ही. तेव्हा कुठे तिने बारशाचे मनावर घेतले. आता इतके दिवस तिने बाळी बाबडी अशा काही नावाने तिला हाक मारली असेलच ना. आणि मग असे काही नाव एकदा तोंडात बसले की ते चटकन जातही नाही. मग मात्र तिने तिचे नाव शोधण्याची मोहीम काढली. तिला शक्यतोवर एकदम नवीन नाव हवे होते, तेही फुलाचे. मग आम्ही तिला नाव सुचवू लागलो. मोठी प्राजक्ता, मग दुसरी जास्वंदा किंवा शेवंता चालेल, मी विचारले. काहीतरी काय, ही नावं नाचणाऱ्यांची असतात, ती म्हणाली. मग जाई, जुई, लिली, चमेली, सायली, अगं हल्लीची ही चलनी नावं आहेत. मी तिला चढवत म्हटलं, छे नको, ही तर नावं आता खूप जणींची ऐकायला मिळतात, ती निरुत्साहाने म्हणाली. मग हिचं नाव तू झेंडू ठेव, पुढचीचं गुलाब ठेव, त्या पुढचीचं मोगरा ठेव. मग 4 मुली झाल्या की मग 5वीचं गजरा नाहीतर गुच्छ ठेव. मी खळखळून हसत म्हणालो. माझ्या या टिंगल टवाळखोर बोलण्याने सारे हसले. एका मुलीचे नाव फुलाचे ठेवले म्हणून दुसरीचे फुलाचे नाव इथपर्यंत ठीक, पण प्रत्येक नाव नवीन असं कसं सापडेल. तेव्हा अशी 4 चौघात आपल्या मुलाच्या नाव ठेवण्याची चर्चा करू नका. त्यामुळे विनोद तर होतातच, पण सगळे टिंगलही करतात.